आज आमच्या आईचा बर्थडे आणि ना अॅनिव्हर्सरीचा नाही तिची एकटीचा बर्थडे अॅनिव्हर्सरीचा नाही अॅनिव्हर्सरी आता सांगायची काही गरजच पडत नाही व्हिडिओची स्टार्ट कसं करायचं म्हणून ते आपोआप बोलतं सगळं व्हिडिओ चालू झालं तर आज आहे ना आज आमच्या मम्मीचा वाढदिवस आहे त्यांना म्हटलं तुम्ही फक्त कॅमेरा धरा आणि मग त्यांच्यासाठी ना आज खास पुरणपोळीचा बेत करते तर तुम्ही पण या पुरणपोळी खायला वाढदिवस कंप्लीट झाले 50 आणि आता 51 चालू झाले ती पाणीपुरी बनवते मी पुरणपोळी बनवते आज सपनाने मला नुसता कॅमेरा धरायला लावले बर का मग आता ऐका तेच काय सांगत आहे हा आज आहे ना त्यांचं आता असंच हसत खेळत एकदम चांगलं आयुष्य आतापर्यंत 50 वर्ष कंप्लीट केले असंच पुढचं आयुष्य त्यांचं हसत खेळत आनंदी जावं नेहमी आपण हीच अशीच बुद्धांच्या चरणी प्रार्थना करू आणि मी आता पुरणपोळी बनवते सगळे म्हणत होते का चिकन मटन काहीतरी आणू आपण बिर्याणी करू पप्पा म्हणे बिर्याणी करू लक्ष्मीचे पप्पा पण म्हणे मटन आणू काहीतरी त्याचं छान भाजी वगैरे कर रस्सा भाजी छान बाजरीच्या भाकरी पण ते ना प्रत्येक वाढदिवसाला राहतं नवीन काहीतरी म्हटलं आता 50 कंप्लीट झाले मम्मींचे 50वा वाढदिवस म्हटलं चला काहीतरी गोड धोड झालंच पाहिजे मग म्हटलं पुरणपोळीचं जेवण हे सपनाने डाळ काढ आमची घरची डाळ आहे बरं काही आमच्या शेतातली डाळ सपनाने डाळ काढली आहे कुकर ठेवलंय आता पाणी ठेवलंय कुकर मध्ये तर डाळ शिजत टाकते मी छान त्याला जोडी ना मस्त खीर बनवते काय झालं रसपुरी करायचं ठरलं होतं पण बाहेर इतकी चिडचिड आहे हे बा बाहेर आहे ना हे बा तुम्हाला दाखवते मी हे बा इतकी चिडचिड आहे ना पाऊस पण आहे आणि म्हटलं नको मग खूप चिडचिड आहे आणि नेमकं काय झालं पप्पांची तब्येत आहे ना ते थोडासा प्रवास केला आणि खूप खराब झाली आहे गार हवा लागली पावसात थोडीशी भिजले त्याच्यामुळे म्हटलं पुरी तेलकट तळलेली ना आणखी त्रास होईल मग म्हटलं ना का आता मी छान पुरणपोळ्याच बनवते गोड पण होईल आणि व्यवस्थित खाऊन पण होईल शक्यतो त्यांना खीरमध्ये नाही ते दुधातच खात राहतं पप्पा लक्ष्मीचे पप्पा त्यांना दूध आणि पुरणपोळीच आवडते खीर नाही आवडत खीर फक्त मम्मी आजी आणि मी आम्ही तिथे जरी खीर खातो तर मग म्हटलं चला नका चिडचिडीचं तुम्ही गावात जाऊ नका आंबे आणू नका ना आता कसं आंबे पाऊस पडल्यामुळे एवढे खास येणार नाही कोणते पण आंबे देतात ते त्याच्यामुळे म्हटलं नका आधीच आजारी त्याच्यात आंबे खाऊन आणखी भर घालायला नको त्याच्यामुळे म्हटलं घरचं जे आहे ते बेस्ट बनवू आपण गोड काहीतरी तर आता पुरणपोळी ते सगळं झालं का मी तुम्हाला दाखवते मग कशी झाली ते तुम्ही नक्की सांगा आणि मम्मींच्या वाढदिवसाच्या त्यांना खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा पण द्या आणि लक्ष्मी तू पण करू लागती मम्मीला मदत करते काय करतीये सांगते ना अग बाई पाणीपुरी पण बनवायची आहे मम्मीची मदत करते मी इकला बघून सांग ना मग सगळ्यांना मी माझ्या मम्मीची मदत करते मम्मीची मदत करते आणि मम्मी पुरण करते आणि तू हे करते का पाणीपुरी आज 2 मेनू खास आईसाठी हा का? वेगळा माझा वेगळा चला मी तुम्हाला दाखवते का खूप चिडचिड झाली हा ना लई म्हणजे लई चिडचिड झाली आहे मी ना तुम्हाला दाखवते काय झालं टीव्ही बंद केला चल मी द्यायचं चालू करून रडू नको डोळे पुस डोळे पुस हे बघा पोरांनी नुसतं आता टीव्ही बंद करू हे बाई इथं दिस असं काय संसारच मांडला सगळं खेळणं बिळणं आल्या साहेब व्हिडिओ काढायला ये बा लागलाच झोका खेळायला याला याच्याशिवाय काही कामच येत नाही आणि किती जोर जोरात बोलवलं दादा किती घाबरले मी हा लगेच एकाच मिनिटात उभा राहिला आणि तिला लागा ना तोंडाला तिला जर लागलं ना दादा पप्पा तुला लय जोडीन मग पाय मग आज पप्पा जिमला जाणारच नाही चल सोनू मध्ये ये लागन तुला तुझं आणि टीव्ही लांबून बघायचा हा समजला ना ऐ बोरे इकडं चला लांबून बघा
हां व्हेरी गुड. लांबून बघायचं आणि थोडाच वेळ बघा हा सोनू. हां थोडाच वेळ बघशील ना बाळा टी व्ही. आई मम्मी तू माझी जॉब स्टडी करायला पाहिजे वेळच मी करीन कारण मला मने पिछडी नेत नाही. हां मग माझ्या जवळ बसायचं, मी घेते ना तुझी ABCD. हां हां थोड्या वेळ टी व्ही पाहायचा आणि लगेच यायचा. हां ओके बेटा. आणि लांबून बघायचा हा टी व्ही. हां आई हाय तुला जोडी बसेल. हां हां तुम्हाला दाखवते बरं का, लक्ष्मीच्या बाबांची तब्येत बरी नाही. काय आवाज पा त्यांचा कसा बदललाय. काय बरं बसले एकटेच. आता काय आहे, आता आमच्या गृहमंत्र्यांचा वाढदिवस आहे आज, पण नेमकं बाहेर जाता येईना, तब्येत खराब झाली. चालले होते तुम्ही, बिचारी सपना नाही म्हटली. आणि कशाला मग बरोबर आहे ना, ती म्हणती ते एक तर बरं नाही त्याच्यात आणखी जा, एक तर जिमजिम चालूच आहे पावसाची आणि ओले होत गेले म्हणजे परत आणखी वाढवा. पण वाढदिवस आता कम्प्लीट 1 वर्षानंच येईल ना परत. जाऊ द्या वाढदिवस. हे बा माणसं हे आकडे आहे ना नेहमी काय म्हणतो आपण तारखा आकडे हे मोजण्यासाठी राहतात, पण अगोदर सगळ्यात महत्त्वाची माणसाची हेल्थ असते. आणि आज तुम्हाला बरं नाही आणि मी तुम्हाला इकडं तिकडं पळवायचं आणि मग म्हणायचं हा महिन्यावर लय माझ्यासाठी चांगला वाढदिवसासाठी आमकं आणलं तमकं आणलं, मग त्याच्यात लय आनंद आहे का. समजून घेण्यात दुसऱ्या दिवशी उद्या हे बाई याचा वाचपा 2 दिवसांनी बरं वाटलं का मग त्याच हे द्या तुम्ही काय म्हणतो आपण त्या गिफ्ट काय असेल ना ते 2 दिवसांनी. आणि हे करा ना काय म्हणतो त्याचा दंड म्हणून अजून काही वाढवा देता असलं तर अजून वाढवा द्या. पण आज तुम्हाला बरं नाही बरोबर आहे, सपना जे म्हणली ते, आणि मी पण तुम्हाला जाऊ देणार नाही. अच्छा आता आज सपनाने मला नुसता फोन करायला लावला आहे ना, त्याच्यामुळं आपण काही बोलणार नाही आहे. पण ती काय करते ते अपडेट देते ना तुम्हाला. अपडेट द्यायचं काम करते मी तुम्हाला, कारण ती जे पण बनवण ते पण दाखवते, परत बड्डे कसा साजरा करते ते पण दाखवते. आता त्यांच्यावर आहे ना आहे की नाही, सगळ्यांचे बड्डे असले का मग मी करते. पण आज माझा बड्डे आहे तर मग बाकीचे सगळ्यांचं त्याच्यात हे चालू आहे ना, सहकार्य चालू आहे. काही लक्ष्मीचा पप्पा, काही लक्ष्मी, दादा, सपना आहे की नाही. आता मग मी तुम्हाला दाखवते सपनाने काय काय बनवलं ते पण दाखवन, आणि बड्डे चा केक कापायचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे बघा आता आहे ना काय केला बाई सांग, ब्लॉग तुझा आहे आणि मलाच म्हणती मम्मी म्हणा ना काहीतरी. झालं आता पुरण पण झालं, पुरण केलं का पीठ मिळते आणि मग चपाती पुरणपोळ्या करते. डाळ शिजवली आणि असं आम्ही आहे ना गुळ टाकतो आणि अशी गरम करून घेतो आणि मग ती या पुरणाच्या चाळणीने बारीक करायची. आणि ते झालं ना ग, खीर झाली. टाक खीर पण केली सपनाने. आमच्या इथं आहे ना लय आवाज येते, इथं खडीचं आहे ना जवळच, डंपरची लय आवाज येते. तोंडी लावायला छान तिखट मेथीची भाजी केली, कारण एवढं गोडगोड झाल्यावर तिखट थोडंसं काहीतरी पाहिजे. ह्या ती म्हणे मम्मी भजन कुरडयान करते. म्हणलं बाई काही सण आहे काय, नको बाई मी आता मी तर खातच. कालच खूप पाऊस होता दिवसभर, कालच भजे बनवले होते गरम गरम छान पावसाचे. काल खाल्ले, आता नको आज कर. त्याच्यामुळे आज थोडंसंच मेनू पण गोड गोड छान असं. खीरपोळी आणि मेथीची भाजी आहे ना. हां हां बाकी सार भात ती म्हणत होती करायचं, आम्हीच तिला तिच्या लक्ष्मीचे बाबा आणि मी आम्ही म्हणलो ए बाई एवढं दमू बी नको काहीच नको. मी तर नाहीच म्हणत होते सगळ्या याला, पण ती ऐकानाच. नाही मम्मी मला करायचं, नाही मम्मी मला करायचं. कर बाई. रोज रोज येत नाही आणि विशेष म्हणजे तो 50 आहे असे तर नेहमीच येता जाते. अर्ध शतक पूर्ण झालंय विशेष म्हणजे, त्याच्यामुळं काहीतरी गोडच छान. हा बरे बरे आपण कायमच खातो. कर. आणि तिच्याकडून होतं मी कशाला नाही म्हणू कर बे, ती मला तिकडे येऊ बी देत नाही
आणि मी कधी सपना मी तुला कधी मदत करते सांग सपना मी तुला काय करू लागते का हा जेव्हा खूप जास्त गडबड पाहुणे राहिले ना मग पोरं त्रास देतात त्याच्यामुळे आम्ही दोघी पटकन करून घेतो पण असं रोज रोजचं काहीतरी आम्ही 4-5 जण आहे इतक्यात होऊन जात त्याच्यामुळे नाही काही गरज पडत मी नाही करू देत त्यांना काही असं. फक्त तिच्यावर लय लोड आला कोणी आलं पोरं त्रास देऊ राहिले पोरांच्या शाळेची गडबड आहे मग तिला मी म्हणत राहते सपना आता तू त्यांचं आवर मग मी करते हे बघा आमच्याकडं असं पुरण करतो आम्ही हे चाळणीने दाखव खाली बघ ना कसं हे येतं बघा. हे बघा असं पुरण येतं खाली खूप छान असं भुरभुरीत पुरण येतं हे बघा असं पुरण करतो आम्ही आता सपना पुरण करेल तोपर्यंत भाऊ येतो ना हा तोपर्यंत ते येतात केक त्यांनी सांगितलंय त्यांना येताच घेऊन या म्हटलं हा. मम्मींना गजरा आणा केक आणा काय झालं सोनू अगं बालुशाहीवर पाणी नाही पिती बाळा खोकला त्याने येतो खोकला बाळाला, किती येतो खोकला लागलाय बघा. तेव्हा बाबाला किती खोकला आला हे बघ, तेव्हा मला औषधाची बाटली बाटली आणली ती तुला घ्यावं लागेल मग. तुला पण घ्यावं लागेल द्यायचं का तुला औषध मला पाणी प्यायचं नाही. अगं भाजी काही खाऊन घे, सोनू भाजी. मग थोडी पोळी खाय थोडी पोळी एक खाय तास आणि मग- पोळीचा खाय आणि मग घे तू काय करू राहिलं डोळ्याला झोप येऊ राहिली तोंडावर पाणी मार चला एक घास पोळीचा दे आणि मग हे बघ आता सांग ना बाई ते मीच सांगू का हे बघा ताट तयार केलंय आणि हे बघा केक पण आणलंय लक्ष्मीच्या पप्पानी कसं आहे खूप छान आहे ना आवडलं का मम्मी हो तुम्हाला हो लय भारी केक आहे आणि ते हे दाखव झाल्या का पोळ्या दाखव पोळ्या पण झाले हे बघा काही साधे केलंय आणि काही पूर्णाचे केलंय खाली हे बघा या पुरणाच्या पोळ्या पण झाल्या तिकडं खीर पण झाली दूध पण गरम झालं दूध मेथीची पण भाजी गरम झाली. झालं आता आहे ना थोडासा केक कट करतो आणि लगेच काय घेऊ? जेवायला बसतो हे बघा आता आहे ना आम्ही केक कट करायला घेतलाय सगळ्यात पहिले पप्पा मम्मींचं ऑप्शन करताय बघा आपल्या जोडीदारानं ओळखणं म्हणजे खरंच खूप सौभाग्याची गोष्ट राहते आपल्या वाढदिवसाच्या दिवशी दरवर्षी लक्ष्मीचे बाबा मला ओवाळत्या आणि उलट तेव्हा त्यांनी ओवाळलं का मला खूप छान वाटतं माझं भाग्य समजते का आपल्या वाढदिवसा दिवशी नवरा आपलं औक्षण करतो याच्यासारखं भाग्य दुसरं कोणतं असणार आहे तुम्हीच सांगा आता थँक्यू साहेब घ्या आजी आणि साहेबाचा आवाज पाहिला का कसं झालंय सर्दी झाली खूप द्या इकडं आजी घ्या ना ऑलरेडी पप्पाने लावलेलं होतं छोटसच लागलंय पाहिलं ना सुनबाई पण ऑप्शन करते लक्ष्मी आता माझी लक्ष्मी पण करेल आहे ना लक्ष्मी चला टी-शर्ट. सर काय मम्मीकडे तिचं ताट धर, उगाच दिलं सोडून बिडून म्हणजे बसा शेण माझ्या ग आईला मिठाई खाऊ घाला थोडी 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 अगं थोडी थोडीशी थँक्यू सोनू हे मम्मा, तेल ना हे बिना गेलं होतं. आई मम्मीचा वाढदिवस आहे ना बाळा मी किती तर माहिती आहे ना. बरं ठीक आहे चला Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear mommy. Happy birthday to you.
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. विश यू व्हेरी व्हेरी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मम्मी. थँक्यू भाऊ. हा बाबू. एवढं नाही, एवढं नाही, एवढं नाही. सावकाश सावकाश सावकाश. खाऊन घे तू खावे बाई. अरे लक्ष्मी पहा, लक्ष्मी पहा. कसा आहे केक? केक आवडला का तुला? केक खूप सुंदर होता. आता केक कापून झाला. आता सपना झाला का मग बर्थडे? हा. स्वयंपाक तर बघितला तुम्ही बघा सपनाने केलेला. आता आहे ना किती 9 वाजते. आमचे जेवण 7:30लाच होत राहतं, पण वाढदिवसामुळे उशीर झाला आणि सपनाने पुरण पण टाकलेलं होतं. पण आता ब्लॉगचा एक इथंच करतो. तर व्हिडिओ तुम्हाला खरं हा ब्लॉग सपनाचा आहे. सपनाने बोलायला पाहिजे, बोलतच नाही. तर आता ब्लॉगचा एंड इथंच करतो. तुम्हाला हा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. हे बघा आता सगळेजण पेटेंट झाले. पहिले मी लक्ष्मी होते, आता सगळ्यांना मी एक एक करून बरोबर तयार करतोय. आपली फॅमिली पण वाढतीये ना म्हणून.